पिंपळगाव बसवंत येथे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त संत सावता पतसंस्थेसमोर अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या प्रसंगी खासदार भास्करराव भगरे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की महिला शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते। या उदात्त विचारातून फुले दाम्पत्याने मुलींच्या शिक्षणाची क्रांती घडवून आणली। याच कार्यामुळे आधुनिक युगाची पायाभरणी झाली। तसेच त्यांनी शेतकरी व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी फुले यांनी दिलेल्या लढ्याचा उल्लेख केला। आमदार सत्यजित तांबे यांनीही आपल्या मनोगतात म्हटले की आज प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती दिसून येते। त्यामागे महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे। कार्यक्रमादरम्यान भास्करराव भगरे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी नगराध्यक्षा डॉक्टर मनोज बर्डे, लक्ष्मण महाडिक यांसह मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या शिक्षण, समता व सामाजिक न्यायासाठीच्या योगदानाची आठवण करून दिली। या कार्यक्रमात सरपंच भास्करराव बनकर, तानाजी तात्या बनकर, सतीश मोरे, गणेश बनकर, बाळासाहेब नाना बनकर, संपतराव विधाते, सुरेशदादा खोडे, साहेबराव डेरे, निलेश पाटील, किरण लभडे, रामभाऊ माळोदे, नंदू गांगुर्डे, राजा गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, गीतेश बनकर, केशव बनकर तसेच महिला नगरसेवक, नागरिक व समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली या संदेशाची आठवण करून देत उपस्थितांनी शिक्षणाचा प्रसार व सामाजिक समतेसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। एकूणच हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव। कारण या महात्म्यांनी आपल्या बहुजन समाजावर एक फार मोठे उपकार केलेले आहेत। खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले हे अतिशय सदन परिवारातले आणि अतिशय व्यवस्थित ज्याचं सगळं चाललेलं आहे अशा परिवारातले होते। पुणे नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेले आहे। कॉन्ट्रॅक्टर होते। अनेक मोठ्या मोठ्या बिल्डिंग त्यांनी त्यांच्या काळामध्ये बांधलेले आहेत। आणि अशा मोठ्या माणसाला खरं तर घराच्या बाहेर पडून बायकोच्या अंगावर शेण पडेल आणि तरी मुलींना शिकवायचं याची काही गरज फार कोणाला असण्याचं काही कारण नव्हतं। परंतु तरी समाजामध्ये एक बदल झाला पाहिजे आणि ज्या लोकांना शिक्षणाची संधी नाही अशा बहुजन समाजाच्या मुला मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था उभी राहिली पाहिजे। म्हणून खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना देखील शिक्षण दिलं आणि त्यांच्या माध्यमातून एक क्रांती आज तयार केली। खरं तर महिला आज फक्त तिथं मागं कोपऱ्यात बसलेल्या आहेत, परंतु बाकी जर समाजात आज बघितलं तर कुठंही शाळेमध्ये जा, पहिल्या 5 कोण मुलं येतात विचारलं तर 5 पैकी 4 मुली आहेत। 10वीला बघा, 12वीला बघा, इंजिनिअरिंगला बघा, UPSCला बघा, MPSCला बघा, कुठेही गेलं तरी पहिलं कोण आलं बघितलं तर मुलींचाच आकडा मोठा आहे। म्हणजे अशी वेळ आलेली आहे की पुरुषांच्या आरक्षणाची काही काळाने वेळ येऊ शकते, इतकी महिलांची प्रगती मोठी झालेली आहे। आणि ही जी प्रगती झालेली आहे याचं जर सगळं श्रेय कोणाला जात असेल तर हे महात्मा ज्योतिबा फुले यांनाच जातं। यांच्यामुळे आज हा समाज आपला उभा राहिलेला आहे। आणि एक स्त्री शिकली तर ती समाजाला घडवण्याचं काम करते हा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी खरं तर छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील यांची प्रेरणा घेऊन मग कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे लोकांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। रयत शिक्षण संस्थेचं प्रेरणा घेऊन मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षण व्यवस्था झाल्या। नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक ही सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराच्या प्रेरणेने सुरू झालेली खरं तर संस्था आहे। आणि आपण पाहतो की त्याच्यातून हजारो शिक्षक जे आहेत ते तयार झाले आणि त्या हजारो शिक्षकांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी हे आज शिक्षणामध्ये आले। म्हणून खरं तर त्यांना करावं तितकं अभिवादन थोडं आहे।